नमस्ते, माझं नाव कविता पडवळ, रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी बोलते सांबर वडा. पूर्ण भाज्या, शेवग्या शेंग आणि भोपळा, ही चिंच, एक कांदा घेतला, एक कोथिंबीर घेतली, एक ग्रीन तिखटवाली मिरची घेतली, एक कढीपत्ता घेतला, एक घरचा मसाला घेतला, एक बेडकी मिरची घेतली, जिरं घेतलं, धनिया पावडर घेतली, या राई घेतली, ही सांबार मसाला घेतला आणि हळद घेतली आणि गूळ घेतला. आणि मी त्याच्यामुळे अगोदर डाळ भिजत घालून वाटून ठेवली होती, माझी मुलं घरी नव्हते. आता मी तुम्हाला बनवताना दाखवते. आता मी तेल होते, तेल ओतलं. आता मी तुरीची डाळ शिजून घेतली, तुरीची डाळ सांबारसाठी. आता मी त्यात ना जिरं टाकते, जिरं म्हणजे राई टाकते, कढीपत्ता टाकते, लसूण टाकते, लसूण टाकला, मिरच्या टाकल्या. आता त्याला याच्यात कांदा टाकते, फोडणी टाकते, थोडं आपलं मीठ लागतं तेवढं मिरची. आता कांदा लाल होत आला. आता याच्यात टमाटे टाकते, 2 टमाटे, छोटे छोटे 2 टमाटे घेतले. आता याच्यामध्ये टमाटर थोडे, आता मी मसाले टाकते. बघा तुम्हाला दाखवले ना ते पूर्ण मसाले टाकते. मसाले टाकले, थोडी कोथिंबीर टाकते, तुरीची डाळ, आता याच्यामध्ये हे शिजवले डाळ शिजली ना, आता याच्याबरोबर हे शिजून जाईल. याला जास्त टाइम नाही लागत. त्याच्याबरोबर डाळ शिजून काय घेतली, ते भोपळा जास्त टाइम शिजला ना डाळ. आता त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडं पाणी, थोडं पातळ करायचं ना. बस पाणी. आता डाळ थोडी कच्ची थोडीशी, त्याच्यात ते बी शिजन. आणि ते आता मी इथं टाकते. आता मी याच्यात टाकते ते चिंच पाणी, चिंचचं पाणी करून टाकते. आता मी याच्यात चिंचचं कोट टाकते. आता मी तुम्हाला झालं ना मग तेव्हा दाखवते. मी तेल गरम करायला ठेवते.
तेल गरम होतं ना, तेल गरम झालं ना त्या पिठामध्ये मीठ टाक. मीठ नाही टाकलेलं ना. मीठ टाकते, 2 चमचे मीठ टाकते. हे ना 1.5 वाटी डाळ मी फेटून घेतलंय त्याला, उडदाची डाळ. फेटलंय मग आता चांगलं झालं. आता पाणी घेते. हे होतं भांडं नाही, आपण घेऊया भांडं. आता मी त्याच्यात हे सोडलं. सोडलं. आता बघा, येत नाही तर तसंच करून बघ. शिकल्याशिवाय हे नाही. आता करून घेते आणि तुम्हाला सगळं झाल्यावर दाखवते. बघा मी झालं बनवलं सांबार. असं सांबार बनवलंय आणि असे वडे बनवले. आता बघा आवाज आहे, बघा कुरकुरे झाले. आणि आता आवाज बी येतोय. आवाज येतोय, कुरकुरीत आवाज येतोय. कसे झाले ते सांगा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.